नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. गो तस्करांवर मकोका अंतर्गत होणार कडक कारवाई. आमदार योगेशदादा कदम यांच्या मागणीची सरकारकडून दखल. गोव्यात अपघात करून पसार झालेला कंटेनर लांजा पोलिसांच्या ताब्यात. चालकासह कंटेनर ताब्यात. रायगड काशीद बीचवर पर्यटकांचा जीव वाचवणाऱ्या त्या 2 पोलीस शिपायांचा पोलीस अधीक्षकांकडून विशेष गौरव. काँग्रेसकडून रत्नागिरी जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर. सोनल लक्ष्मी घाग यांच्यावर दुसऱ्यांदा जबाबदारी, तर दक्षिणची धुरा जमीर खलिपेंकडे. दापोली तालुक्यातील गव्हे येथील तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू. सविस्तर वृत्त. महाराष्ट्र सरकारने गो तस्करी विरोधात आणि संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी आता कठोर पाऊल उचलले. राज्यातील गोवंश हत्या आणि बेकायदेशीर वाहतुकीच्या वाढत्या तक्रारीची दखल घेत यापुढे अशा गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या टोळ्यांवर थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्याची महत्त्वाची तरतूद सरकारनं लागू केली. अधिवेशनात दिलेल्या शब्दाची पूर्तता केल्याबद्दल आमदार योगेशदादा कदम यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानले. या नव्या नियमामुळे वारंवार गोवंश तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांवर आणि कत्तलीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर आता थेट कायदेशीर बडगा उचलला जाणार आहे. या कठोर निर्णयामुळे राज्यातील बेकायदेशीर वाहतुकीला नेमका कसा लगाम बसणार आणि या नव्या नियमांची अंमलबजावणी ग्राउंड लेवलवर कशी होणार हे आता येत्या काळात अधिक स्पष्ट होईल. याबद्दल सविस्तर माहिती पुढे जाणून घेऊया. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि संयुक्त पवार तिघांचे मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्रामध्ये आजपासून जर का कोणी गोवंश हत्या केली आणि जर का हा गुन्हा करत असताना जर का संघटित गुन्हेगारी आहे असं का लक्षात आलं, ते यांच्यावरती ह्या गुन्हेगारांवरती मकोका लावण्याची तरतूद ही आजपासून आपण लागू केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशनाच्या दरम्यान फ्लोअरवरती दिलेला हा शब्द होता आणि आज तो खरा ठरलेला आहे. मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करतो. जी गरज याकरता होती, अनेक अशा संघटना होत्या, अनेक असे अर्ज आमच्यापर्यंत येत होते, आमच्याकडे अनेक अशा तक्रारी येत होत्या की एका ट्रकमध्ये 200, 300 तिथे आपल्या गायींना गोमाताला तिथे भरून त्यांना एका ठिकाणी घेऊन द्यायचे, त्यांची कत्तल करायची आणि त्यांचं गोमांस हे अनैतिकरित्या ते ट्रान्सपोर्ट करायचं. तर यामध्ये 2 गोष्टी आपण महत्त्वाच्या केलेल्या आहेत. असं वारंवार जे गुन्हे करतायत त्यांच्यावरती आता मकोका कारवाई होईल. आणि दुसरं, ज्या गाड्यांचा वापर ह्या गुन्ह्यांकरता वारंवार केला जातोय त्यांच्यावरती देखील कायदेशीररित्या आता कडक कारवाई केली जाईल. मला वाटतं जे परिपत्रक आज निघालेलं आहे, मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतोय. गोवा राज्यातील पत्रादेवी येथे भीषण अपघात करून मुंबईच्या दिशेनं वेगानं पसार झालेला एक कंटेनर रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा पोलिसांनी शिथापीनं ताब्यात घेतला. गोवा पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि रत्नागिरी पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे या फरार चालकाला पकडण्यात यश आले. गोवा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक श्री निनाद देऊळकर यांनी रत्नागिरी पोलीस दलाला माहिती दिली होती की पत्रादेवी येथे अपघात करून एक कंटेनर मुंबई हायवेनं पळून गेलाय. या माहितीच्या आधारे रत्नागिरी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगडे आणि त्यांच्या पथकानं तात्काळ हायवेवर शोध मोहीम आणि नाकाबंदी सुरू केली. तपास सुरू असताना सदर संशयित कंटेनर गोवा मुंबई महामार्गावरील कुवे गावच्या हद्दीत पोलिसांना दिसला. लांजा पोलिसांच्या पथकानं अत्यंत शिथापीनं या कंटेनरचा पाठलाग केला आणि वाहनासह चालकाला ताब्यात घेतलं. लांजा पोलिसांनी ही कारवाई करून तात्काळ गोवा पोलिसांशी संपर्क साधला. सद्यस्थितीत सदर चालक आणि अपघातग्रस्त कंटेनर पुढील कायदेशीर कारवाईसाठी अधिकृतपणे गोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
रायगड काशीद समुद्र किनाऱ्यावर बुडणाऱ्या पर्यटकाला मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढणाऱ्या रायगड पोलीस दलातील पोलीस शिपाई प्रवीण रोटकर आणि पोलीस शिपाई जितेंद्र माने यांचा आज विशेष गौरव करण्यात आला. रोबोटिक बोयोचा अत्यंत कौशल्यानं वापर करून खोल पाण्यात बुडणाऱ्या तरुणीचा जीव वाचवणाऱ्या या दोन्ही अंमलदारांचा रायगडच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल यांनी पाठीवर कौतुकाची थाप टाकत प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान केला. या दोन्ही पोलीस शिपायांनी केलेल्या थरारक कामगिरीची बातमी सर्वत्र पसरली होती आणि पोलिसांच्या या शौर्याचं सर्वत्र कौतुक झालं. या धाडसी कामगिरीची तात्काळ दखल घेत आज पोलीस प्रमुखांनी या दोन्ही जवानांना कार्यालयात बोलावून त्यांच्या अधिकृत गौरव केला. ऐन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांसाठी देवदूत ठरलेल्या या दोन्ही अंमलदारांवर सध्या संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रातील जिल्हा अध्यक्षांची नवनियुक्त यादी 20 मे 2026 रोजी जाहीर केली. या अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी 2 स्वतंत्र नियुक्त्या करण्यात आल्या असून रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्षपदी सोनल लक्ष्मी वीरधवलघार यांची सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली, तर रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदाची धुरा जमीर खलिपे यांच्याकडे सोपवण्यात आली. सोनल लक्ष्मी घार यांनी गेल्या 1 वर्षाच्या कारकिर्दीत चिपळूणमधील कोकण विभागीय शिबिराचे यशस्वी नियोजन केलं होतं. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष पोहोचवण्यासाठी अविरत मेहनत घेत चिपळूण नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचे 3 नगरसेवक निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या याच कामगिरीची दखल घेत पक्ष नेतृत्वानं त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला. दुसरीकडे रत्नागिरी दक्षिणचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष जमीर खलिपे यांनी राजापूर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचे नगरसेवक निवडून आणण्यात आणि पक्षवाढीसाठी मोठी कामगिरी केली. पक्ष निरीक्षकांनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून दिलेल्या अहवालानंतरच या अंतिम नियुक्त्या करण्यात आल्या. या दोन्ही युवा नेत्यांच्या नियुक्तीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून या दोन्ही नियुक्त्या झालेल्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. दापोली तालुक्यातील मुरुड येथे गव्हे ब्राह्मणवाडी येथील संकेत हरिश्चंद्र पवार वय वर्ष 34 या तरुणाचा विजेच्या पोलवर काम करत असताना विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे गव्हे गावावर शोककळा पसरली असून पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. संकेत पवार हे गेले अनेक वर्ष वीज वितरण कंपनीच्या खासगी ठेकेदारांकडे काम करत होते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या सहकाऱ्यांसोबत मुरुड परिसरात कामासाठी गेले होते. विजेच्या पोलवर चढून काम सुरू असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार शॉक लागला. यात ते गंभीर जखमी झाले. सहकाऱ्यांनी तातडीनं मदतीचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या विकसित भारत या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या विकसनशील महाराष्ट्र या ध्येयावर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या कुशल संघटन कौशल्यावर विश्वास ठेवून भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट श्री वैभवजी खेडेकर यांच्या उपस्थितीत मंडणगड येथील फरमान पुणेकर, आमतीन टेमकर, फराद चिमावकर, इस्फान करविलकर, दाऊद पेडेकर, विशारद करविलकर, मेनुद्दीन ख्वाजा यांनी भाजपात प्रवेश केला. या प्रसंगी खेड नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका वैभव खेडेकर, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, महेश कचावडे, भाजपा मंडणगड अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष अस्फान खलफे, सुयश उर्फ बॉबी खेडेकर, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, प्रथमेश सुर्वे, विजय गुप्ता, प्रणव महापुस्कर, स्वराज गांधी, प्रदीप भोसले उपस्थित होते. पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या रोबोटिक बोयो जीवरक्षक यंत्राचं प्रात्यक्षिक पाहण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल या येथील नागाव बीच येथे आज सकाळी उपस्थित होत्या.
यावेळी रोबोटिक बोयोच्या कार्यपद्धतीविषयी जाणून घेतल्यानंतर रोबोटिक बोयो ठरतोय खऱ्या अर्थानं जीवन रक्षक असे उत्स्फूर्त उद्गार त्यांनी काढले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सचिन राऊळ, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी डॉक्टर रवींद्र शेळके, तहसीलदार विक्रम पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आणि जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. या भेटीच्या वेळी विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी प्रशासनाला बीचवरील सोयी सुविधा तसेच शौचालयांची संख्या वाढवण्याबाबत सूचना दिल्या. त्याचप्रमाणे येणाऱ्या पर्यटकांची माहिती आपल्याकडे संकलित करणं आवश्यक असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत भाजपा रत्नागिरी उत्तर आणि दक्षिण जिल्हा प्रशिक्षण वर्गात पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात कार्यक्रम सामूहिकता, शिस्त आणि सातत्य या मूल्यांच्या बळावरच भारतीय जनता पार्टी अधिक सक्षम होत असल्याचं नमूद करत कार्यकर्त्यांना संघटनात्मक बळकटीसाठी प्रेरित करण्यात आलं. भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचा प्रभावी प्रसार करत तळागाळातील कार्यकर्त्यांना अधिक सक्षम, प्रशिक्षित आणि संघटनात्मक दृष्ट्या मजबूत करण्याच्या दृष्टीनं हा प्रशिक्षण वर्ग अत्यंत उपयुक्त ठरला. या प्रसंगी भाजपा आमदार श्रीकांतजी भारतीय, भाजपा प्रवक्ते तथा बृहन्मुंबई महानगरपालिका नगरसेवक आणि गटनेते गणेश खंडकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर, माजी आमदार सूर्यकांत दळवी, भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, भाजपा रत्नागिरी माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम भाई सईबोले, विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, माजी नगराध्यक्षा उर्मिला उदयश वाटणे शेटे, माजी नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्ष आशा संदरे, विधी शिकले, राहुल पाटणे, वैजेश सागवेकर, मंदार आपटे, अजय तोडकरी, सुयश उर्फ बॉबी खेडेकर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, OS चौगुले, अक्षय संदरे, अनिकेत पवार, प्रणव मापुसकर, तुषार पवार, स्वराज गांधी, प्रथमेश सुर्वे, विजय गुप्ता तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी मुख्य वैज्ञानिक तथा जागतिक कीर्तीच्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांच्यासोबत मंत्रालयातील दालनात संवाद साधण्यात आला. राज्यातील बालकांचे पोषण विभागाच्या वतीनं राबवण्यात येणारे कुपोषण प्रतिबंधक उपाय आणि पोषण अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात महिला आणि बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्याशी यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. डॉक्टर स्वामीनाथन यांनी देशातील 112 आकांक्षित जिल्ह्यांमध्ये केलेल्या अभ्यासातून समोर आलेली काही महत्त्वपूर्ण निरीक्षणं यावेळी मांडली. बालकांचं पोषण आणि सर्वांगीण विकास हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि प्रभावी अंमलबजावणीच्या माध्यमातून पोषण सेवा सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आपल्या माध्यमातून जागतिक स्तरावर मिळणारं मार्गदर्शन राज्यातील पोषण अभियानाला अधिक बळ देईल, हा विश्वास महिला आणि बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.